हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 11 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप कॉमेडी होता. मग नेमकं घडलं ते काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नमीला पाहायला पाहुणे आले, परंतु हा मुलगा एक नंबरचा बोगस होता. चक्क मावा खायचा, मिनटाला पुड्या खायचा आणि मग तेच गिरायचा. त्यामुळे नमी ही तर घरातून पळून गेली. यशोदाच्या घरी गेली, लपण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याने तिला चक्क बाथरूममध्ये लपवलं. आणि त्याच वेळेस विवानचे गुंड तेथे आले आणि विवानच्या गुंडांनी नमीलाच अवनी समजून किडनॅप करून नेलं. आणि मग सुलू आत्याने धिंगाणा घातला की माझी पोरगी कोठे लपवून ठेवली आहे. आणि मग चक्क पायलला नमी बनवून या गुटखा खाणाऱ्या मुलासमोर उभं करण्यात आलं आणि या पुड्या खाणाऱ्या मुलाने चक्क पायललाच पसंत केलं. त्यामुळे पायलला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नमी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिच्या बाजूला एक नवी कोरी साडी ठेवली आहे. नमीला पाहायला पाहुणे आले आहेत. आता तिचं लग्न होणार आणि नमीला तर यशोदाशी लग्न करायचं आहे. त्यामुळे नमी खूप चिडलेली असते, नाराज असते. तिला काय हा पाहण्याचा कार्यक्रम वगैरे करायचा नसतो. तेवढ्यात सुलवात्या आणि दत्ता तेथे येतात. हे दोघेही आधी तर नमीशी खूप प्रेमाने बोलतात. सुलवात्या म्हणते, ए नमी बाळा, काय ग अशी घुम्यासारखी का बसली आहे? आज तुला मुलगा पाहायला येणार आहे. पाहुणे कधी पण येत असतील. चल बरं, लवकर साडी नेसून तयार हो, आवरून घे. छान छान दिसायचं, म्हणजे ते तुला नक्की पसंत करतील. आणि दत्ता सांगतो, अगं नमे, काय भारी स्थळ शोधलंय मी तुझ्यासाठी. एकुलता एक मुलगा आहे, 10 एकर बागायती शेती आहे आणि काय म्हणतात ते त्यांचं ते अमृततुल्य आहे त्यांचं, ते सुद्धा 3 अमृततुल्य आहे. नमी खूप चिडते आणि म्हणते, आता काय टपरीवाल्या पोराशी लग्न करू का मी? सुलवात्या चिडून म्हणते, टपरीवाल्याशी काय बोलतीये? तर दत्ता म्हणतो, तो काय टपरीवर बसतो का? तो फक्त टपरीवाल्यांकडून पैसा गोळा करतो, लई पैसा आहे त्याच्याकडे. परंतु नमी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, मम्मे, मी तुला सांगितलंय मला लग्न करायचं नाही आहे त्या पोराशी. परंतु सुलू आत्या आणि दत्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की त्याच्याकडे लई पैसा आहे, सुखात राहशील, आनंदात राहशील, त्याच्याशीच लग्न कर. पण नमी सांगते, मम्मे, मी तुला आधी पण सांगितलंय मला फक्त यशाशी लग्न करायचं आहे. यशा खूप चांगला मुलगा आहे ग. आता मात्र सुलू आत्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, ए नमे, तू ना गोड बोलायच्या लायकीची नाही आहे. मी सुद्धा तुला आधीच सांगितलंय की या जन्मात तुझं त्या यशाशी लग्न होणार नाही. तू त्या धोंड्याची सून होणार नाही. त्यामुळे गुपचूप तयार व्हायचं आणि पाहण्याच्या कार्यक्रमासाठी बाहेर यायचं. ही घे साडी, असं म्हणून ही साडी नमीच्या हातात सुलू आत्या देते आणि दत्तावर ओढून म्हणते, तू काय दाताड काढत बसलाय? जा, बाहेर जाऊन पाण्याची बादली ठेव, एक टॉवेल ठेव, पाहुणे आल्यावर त्यांना हातपाय धुवायला कामाला येईल. तर दत्ता म्हणतो, तू तर उगाचच वड्याचं तेल वांग्यावर काढतीयेस. तर सुलू आत्या चिडून म्हणते, ए बाबा जा ना, मला आहे ना अजून ते चहान पोह्यांचं सुद्धा बघायचं आहे. दत्ता घाबरून बाहेर निघून जातो. सुलू आत्या म्हणते, नमे, तुला शेवटचं सांगतेय, जर तू बाहेर तयार होऊन नाही आली तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणतं असणार नाही. नमी सुलू आत्याला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं मम्मी ऐकून घे ना, यशालाही चांगला मुलगा आहे. परंतु सुलू आत्या काही ऐकून घेत नाही आणि बाहेर निघून जाते. नमीला खूप वाईट वाटतं की मला यशाशी लग्न करता येणार नाहीये आणि माझी मम्मी दुसऱ्याच कोणत्या तरी मुलाशी माझं लग्न लावून देते. दुसरीकडे यशोदासुद्धा खूप अस्वस्थ असतो, कारण आज नमीला पाहायला पाहुणे येत आहे ही बातमी त्याला पाण्याने दिली आहे आणि तो घराच्या बाहेर पुन्हा पुन्हा खिडकीतून पाहत असतो की नमीला पाहायला पाहुणे आले की नाही, आले की नाही. आणि तेवढ्यात पाण्या तेथे येतो. पाण्या हा यशोदाच्या मागे असतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. यशोदा दचकून मागे पाहतो आणि विचारतो, काय रे पाण्या? तर पाण्या विचारतो, काय झालं यशोदा? असं होतंय ना, पोटातले कालवा कालव होतीये, अशी हृदयात जळजळ होतीये, चांगलं नाही वाटत आहे ना का आपल्या नमीला कोणता दुसरा पोरगा पाहायला येतोय, हो की नाही? तर यशोदा म्हणतो, मला कशाला असं होईल, माझा काय संबंध? पाण्या म्हणतो, अरे तुझा काही संबंध नाही आहे, परंतु नमिताचं लग्न दुसऱ्या मुलाशी होतं आहे आणि बरं नाही वाटत ना, काहीतरी वाटत असेल ना.
आणि नमीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, काहीतरी विचार करायला पाहिजे तू. यशोदा म्हणतो, कसं आहे ना पाण्या, जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीबद्दल विचार करून काही फायदा नाही आहे आणि हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायला हवं. तेवढ्यात नमीला पाहायला पाहुण्यांची गाडी तेथे येते. यशोदा पाण्या खिडकीतून पाहत असतात. गाडीतून हा नवरा मुलगा खाली उतरतो आणि उतरताच लगेच थुंकतो. म्हणजे हा पुड्या खाणारा मुलगा असतो, मावा खाणारा मुलगा असतो. आणि त्याने असं थुंकलेलं पाहून यशोदा आणि पाण्याला हे समजतं. नमीसाठी असा घाणेरडा मुलगा आलाय हे पाहून या दोघांना सुद्धा वाईट वाटतं. दत्ता लगेच धावत पळत येतो. या सगळ्या पाहुण्यांना आतमध्ये बोलवतो, त्यांना हातपाय धुवायला पाणी देतो, टॉवेल देतो आणि त्यांना आतमध्ये जायला सांगतो. त्यांना आतमध्ये घेऊन जातो. इकडे पाण्या म्हणतो, अरे नमीसाठी काय पुड्या खाणारा पोरगा शोधला यांनी. यशोदालाच तर वाईट वाटतं. पाण्या म्हणतो, आपल्या नमीसाठी असा पोरगा, आपल्या नमीला असा पोरगा सूट होत नाही रे. यशोदा म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे पाण्या, तिची आई तिचा मामा पाहून घेतील, आपला काही संबंध नाही आहे आणि आपण नको याबद्दल विचार करायला. यशोदा खूप दुःखी असतो, पण नमीबद्दल आपण काहीच करू शकत नाही असा विचार करून तो आतमध्ये निघून जातो. पाण्याला वाईट वाटतं, परंतु आता यशोदाच तयार नाही आहे तर आपण तरी काय करू शकतो. आता नमीच्या नशिबात जे लिहिलंय तेच होईल असा विचार करून पाण्यासुद्धा आतमध्ये निघून जातो. आणि इकडे आपला हिरो म्हणजेच विवान चक्क गुंडांसोबत उभा असतो आणि या गुंडांना ठणकावून सांगतो, मला या कामात कोणतीही गडबड झालेली चालणार नाहीये, सगळं काम नीट करायचं आणि अवनी कोणत्याही परिस्थितीत माझ्या घरी यायलाच पाहिजे. पण तिच्या अंगाला एकही ओरखडा येता कामा नये याकडे बारीक लक्ष ठेवा आणि चला निघा आता. तर हे गुंड विचारतात, पण साहेब आम्ही त्यांना ओळखणार कसं, त्यांचा एखादा फोटो वगैरे द्या ना. विवान सांगतो, अरे फोटो नाही आहे माझ्याकडे, तिचे सगळे फोटो डिलीट केले मी. पण टेन्शन घेऊ नका, त्या घरात ती एकच पोरगी आहे, तुम्हाला लगेच कळून येईल, तिला उचलून आणायचं आहे. चला निघा आता. गुंड हो म्हणतात तर इथून निघून जातात. विवान भलताच खुश होतो आणि म्हणतो, अवनी तुला काय वाटलं, तू नो म्हणालीस म्हणून मी ऐकणार. एकदा का विवानला एखादी गोष्ट आवडली, मग काहीही झालं, कितीही किंमत चुकवावी लागली तरी ती गोष्ट तो मिळवतोच. देशमाने साहेब तयार व्हा, तुमच्या अवनीचं लग्न माझ्याशी करून देण्यासाठी. कारण या विवानच्या लग्नाची गाठ ही स्वर्गात नाही तर तो स्वतः या जमिनीवर बांधतो. असा विचार करून विवान भलताच खुश होतो. आज अवनीला किडनॅप करून आणायचं आणि मग तिच्याशी लग्न करायचं या विचाराने तो खुश झालेला असतो. आणि इकडे ही सगळी पाहुणी मंडळी घरामध्ये येऊन बसतात. दत्ता सुलवात्या त्यांचं स्वागत करतात आणि हा मावा खाणारा पुड्या खाणारा मुलगा अजूनही तोंडामध्ये तोबरा ठेवून तसाच बसलेला असतो. दत्ता त्याची चांगली टर उडवतो आणि बाकीच्या पाहुण्यांना म्हणतो, मुलगा चांगला शांत दिसतोय. आणि हे पाहुणेसुद्धा त्याची चेष्टा करतात, म्हणतात, हो आता तोंडामध्ये तोबरा असल्यावर पुडी असल्यावर तो तरी काय बोलणार आहे. हे ऐकून दत्तासुद्धा हसू लागतो आणि विचारतो, मुलाला किती पुड्या खायची सवय दिसतीये, म्हणजे दिवसभर खात असेल ना पुड्या. तर हे पाहुणे सांगतात, आता हो कसं आहे, तोंड उघडायचं म्हटल्यावर 15-20 रुपये लागणारच ना. हे तोंड उघडायचं, ते थुकायचं, परत पुढची पुडी खायची. आणि हा मुलगासुद्धा निर्लज्जासारखा हसत असतो. मग हे पाहुणे विचारतात, मुलीचे वडील कुठे आहेत. सुलवात्या सांगते, आहेत ना आहेत, ते ना दुबईला असतात, म्हणजे तिकडे त्यांची नोकरी आहे ना. आणि तसं आमचा रोज व्हिडिओ कॉल सुरू असतो, वर्षातून 2-3 वेळास येतात ते. आता लग्न ठरलं जमल्यावर येतील मग पुढची बोलणी करायला. आधी आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊया आणि मग सगळं ठरलंच. तोपर्यंत ते दुबईला असतात आणि सगळं चांगलं चालू आहे आमचं. पण हा मुलगा तसा तोंडात तोबरा घेऊन मुलू असं बोलत असतो. दत्ता सुलवात्याला काही कळतच नाही. दत्ता म्हणतो, नाही समजलं नाही समजलं. तर हा मुलगा चक्क तोंडात जो त्याचा मावा असतो, पुडी असते, ते चक्क गिळून टाकतो. सुलवात्या आणि दत्ताला खूप किळसवाणं वाटतं हे, पण हा मुलगा ते गिळून टाकतो आणि म्हणतो, इथे कशासाठी आलोय आम्ही, मुलगी पाहायला आलोय ना, तुमचं सगळं इतिहास जाणून घ्यायला नाही आलोय, मुलीला बोलवा. सुलवात्या हसून म्हणते, हो हो, आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, आजकालच्या मुलींना तयार व्हायला किती वेळ लागतो, मी बोलवते लगेच बोलवते. असं म्हणून सुलवात्या नमीला बोलवायला जाते
आणि हा मुलगा लगेच पुढची पुडी खातो. दत्ता विचारतो, दिवसातून किती पुड्या होत असतील? 4-5 होत असतील ना? तर हा मुलगा सांगतो, नाही 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 नाही. दत्ताला वाटतं बरं आहे. तर हा मुलगा सांगतो, 15-20 मिनिटाला एक लागते मला. दत्ताला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे बिचारी नमी दुःखी होऊन रूममध्ये बसलेली असते आणि तिने दरवाजा लावून घेतलेला असतो. काय करावं, कसं या प्रकरणातून बाहेर पडावं, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यात सुलू आत्या ही दरवाजा बाहेर येते आणि म्हणते, ए नमे, तयार झाली की नाही? एवढा वेळ लागतो का गं? चल लवकर. पण नमी काहीच उत्तर देत नाही. तेवढ्यात दत्ता हाक मारतो, सुलक्षणा, घेऊन ये ग पाणी. आणि लगेच सुलू आत्या म्हणते, हो हो, आले हो दादा. आणि लगेच सुलू आत्या म्हणते, नमे, लवकर आवरून ये, पाहुणे आलेत, वाट पाहताय तुझी. सुलू आत्या त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते. इकडे नमीला प्रश्न पडतो की आता काय करू, कसं पळून जाऊ, काय करू. आणि तेवढ्यात तिला तेथे एक खिडकी दिसते आणि ती या खिडकीतून उडी मारून यशदाच्या घरी पळून जाते. इकडे सगळ्या पाहुण्यांच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्या सुलू आत्या सगळ्यांसाठी पाणी घेऊन येते आणि सगळ्यांना सांगते, होतीये, नमिता तयार होतीये, येईलच थोड्या वेळामध्ये. मग आपला दत्ता आणि सुलू आत्या हे दोघे मिळून नमिताचं खूप कौतुक करतात आणि सांगतात, आमची नमिता आहे ना, कामात वाघ आहे वाघ. अहो, सगळं घरकाम करती आणि स्वयंपाकात काय सांगावं स्वयंपाकाचं. तू पुरणपोळीपासून पिझ्झापर्यंत आणि ओल्या नारळाच्या वड्यांपासून ते गुलाबजामुनपर्यंत सगळं घरीच बनवती आणि ते सुद्धा बाहेरच्याला लाजवल असं. एक नंबर पोरगी. घरकामसुद्धा भारी करती, शिवणकाम, रांगोळी रांगोळी तर एवढी छान काढती की लांबून लांबून लोक पाहायला येतात. हे ऐकून हे मुलावाले, नंतर हा मुलगा, सगळेच चांगलेच खुश होतात. सुलो आत्यासुद्धा आपल्या पुरीचं गुणगान करत असते. आणि मग हा मुलगा तोंडात तोबरा भरल्या भरल्या सांगतो, अहो मुलीला लवकर घेऊन या, आता एवढं सगळं ऐकलं आम्ही, मुलीला घेऊन या ना लवकर. सुलो आत्या म्हणते, हो हो, मी ना तिला घेऊन येते. आणि सुलो आत्या परत नमिताच्या खोलीकडे जाते. आणि इकडे विवानने पाठवलेले गुंड धोंडे अण्णाच्या घराच्या बाहेर पोहोचतात आणि बाहेरून पाहतात तर बाहेर कुणीच नसतं. हे गुंड म्हणतात, घराच्या पुढच्या बाजूला कुणीच नाहीये, मागच्या बाजूला जाऊन पाहूया. हे गुंड घराच्या मागच्या बाजूने येतात आणि त्याच वेळेस नमी ही स्वतःच्या घरातून पळून यशदाच्या घरामध्ये जात असते. आणि हे गुंड नमीला पाहतात. एक गुंड म्हणतो, हीच पोरगी आहे वाटतं. दुसरा गुंड म्हणतो, हो, साहेबांनी सांगितलंय या घरात एकच पोरगी आहे, याचा अर्थ हीच अवनी आहे. आणि हे गुंड नमीलाच अवनी समजतात. नमी ही यशदाच्या घरात घुसते आणि कोठे लपू यासाठी शोधाशोध करत असते. पाण्या हा एकटाच घरात बसलेला असतो आणि नमीला आपल्या घरात पाहून त्याला आश्चर्य वाटतं. पाण्या विचारतो, ए नमे, तू येथे काय करतेयस? नमी त्याला सांगते, अरे मला पाहायला मुलगा आलाय, मला नाही लग्न करायचंय, म्हणून लपायला जागा शोधते मी. तर पाण्या म्हणतो, अगं चांगला मुलगा आहे ना, आणि काय मावा खाणारी सगळीच पोरं वाईट असता का? नमी म्हणते, ते नाही मला माहीत, पण मला यशाशीच लग्न करायचंय. पाण्या विचारतो, अगं पण आपला यशा कुठे एक मावा खातो, तो तर काहीच खात नाही. नमी चिडून म्हणते, ए पाण्या, देड शाण्या, तू ना माझा टाइमपास नको करू बरं का, मला आहे ना लपायला मदत कर. पाण्या म्हणतो, हे बाई, नाही नाही नाही, तुला नाही मी लपायला मदत करणार, ती आत्या येऊन इथे राडे घालन. तर नमी म्हणते, अरे बाबा, ते राडे काय नवीन आहे का, पण मला हे लग्न नाही करायचंय. तूच विचार कर, माझं लग्न त्या दुसऱ्या मुलाशी झालं तर यशाचं काय होईल? माझा नाही, यशाचा विचार कर, तुला ते चालन का? पाण्या क्षणभर विचार करतो आणि म्हणतो, पॉईंट आहे, थांब, मी तुला लपवतो. आणि नमी तिची जी साडी असते ना, जी तिला घालायची आहे, ती अवनीच्या रूममध्ये बेडवर तशीच सोडून देते. आणि मग पाण्या हा नमीला संपूर्ण घरभर इथे लपायचं का, तिथे लपायचं का, कुठे लपायचं का असं सांगत असतो. पहिले अवनीच्या रूममध्ये जागा सापडत नाही, मग हॉलमध्ये जागा सापडत नाही, मग तो तिला किचनमध्ये घेऊन येतो, किचनमध्ये सुद्धा जागा सापडत नाही. कुठे लपायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आणि इकडे सुलू आत्या रूमच्या बाहेर येते आणि म्हणते, अगं नमी, काय करतेस तू? ते पाहुणे वाट पाहताय, ये लवकर. पण रूममधून काही आवाज येत नाही. सुलू आत्याला शंका येते, ही पोरगी रूममध्ये आहे की नाही, का गेली कुठे? आवाज पण येत नाहीये. अरे देवा, मागच्या बाजूने जाऊन पाहते. असं म्हणून सुलू आत्या ही पुन्हा एकदा हॉलमध्ये येते. सगळे पाहुणे विचारतात, कुठे पोरगी? सुलू आत्या सांगते, ते झालेत पोहे, चहा सगळं झालंय, मी आता पोरीला
आणि चहा पोह्याला एकत्रच घेऊन येते. असं म्हणून सुलवात्या ही मागच्या बाजूने जाते घराच्या आणि रूममध्ये डोकावून पाहते. तर खिडकीतून पाहिल्यावर तिला रूममध्ये कुणीही दिसत नाही. सुलवात्या डोक्याला हात मारून घेते. अरे देवा, ही पोरगी कुठं गेली? पाहुणे घरात येऊन बसले आणि ही पोरगी गायब झाली. आता काय करायचं हाच प्रश्न सुलवात्याला पडतो. आणि इकडे पाण्या कुठं लपायचं असं म्हणत म्हणत नमीला घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर घेऊन येतो. नमी चिडून म्हणते, अरे लपवता लपवता मला परत घराच्या बाहेर घेऊन आला. पाण्या म्हणतो, तू तिकडे लप. नमी चिडून म्हणते, जाऊ का आता परत घरी? आणि हे गुंड, या विवानचे गुंड हे सगळं पाहत असतात. पाण्या म्हणतो, बाथरूममध्ये लप. आणि नमी ही बाथरूमजवळ जाते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, तर यशोदा आतमधून ओरडतो, कोण आहे रे? नमी पाण्याजवळ येते आणि म्हणते, अरे मध्ये यश आहे ना. पाण्या म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे, तो येईल बाहेर, मग तू आतमध्ये लप. नमी म्हणते, अरे त्याला नको कळू देऊ, हरिश्चंद्राचं पोरगा आहे तो, लगेच माझ्या आईला फोन करून सगळं सांगल. पाण्या म्हणतो, खरंय. तेवढ्यात यशोदा बाहेर येतो आणि नमी ही विहिरीच्या मागे जाऊन लपते. यशोदा विचारतो, काय रे पाण्या, तू होता का? काय एवढी गडबड? पाण्या सांगतो, अरे आज परत एकदा आंघोळ करायची इच्छा आहे ना, म्हणून आलोय. आणि यशोदा दुसरीकडे बादली घेऊन जातो. पाण्या हा बाथरूमकडे जातो आणि यशोदा हा नमीला पाहणार इतक्यात पाण्या यशोदाजवळ येतो आणि म्हणतो, अरे ते मला तुला मदत करायची ना. पाण्याला यशोदा विचारतो, आज तुझा मूड लईच चांगला दिसतोय. पाण्या सांगतो, हा ते मला मूड स्विंग येतं ना आजकाल, म्हणून. यशोदा इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याची नजर चुकून ही नमी चक्क बाथरूममध्ये जाऊन लपते आणि जोरात दरवाजा लावते. हा आवाज यशोदाला येतो. यशोदा म्हणतो, कुणीतरी गेलं बाथरूममध्ये, थांब मला पाहू दे. पाण्या म्हणतो, अरे कुणी नाही, हा ते अवनी वहिनी गेल्या असतील ना. यशोदा म्हणतो, हो ठीक आहे. यशोदा आणि पाण्या घरात जात असतात. तर पाण्याला यशोदा म्हणतो, अरे पण अवनी राजा तर त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलेत ना, ते घरी नाही आहे, मग कोण गेलं, थांब मला पाहू दे. पाण्या म्हणतो, अरे हो विसरलोस मी असताना तू कशाला पाहशील, मी पाहतो. असं म्हणून पाण्या बाथरूमजवळ येतो, दरवाजा उघडतो आणि म्हणतो, अरे कुणी नाही, ते वाऱ्याने लागलं असेल, तू चल, मला आहे ना तुला ते याबद्दल सांगायचं आहे. ते आपल्या धन्याच्या प्रिन्सिपलचा कॉल आला होता. यशोदा घाबरून विचारतो, प्रिन्सिपलचा काय म्हणाले? आणि मग पाण्या हा यशोदाला प्रिन्सिपलचा कॉल आला या बोलण्यात गुंतून ठेवतो. नमी ही बाथरूममध्ये लपलेली असते. तेवढ्यात गुंड तेथे येतात, दरवाजा वाजवतात. नमी विचारते, गेला का? गुंड म्हणतात, गेला. नमी दरवाजा उघडते आणि गुंड चक्क तिला पकडतात आणि तिला किडनॅप करून घेऊन जातात. पण पाण्या आणि यशोदाचं लक्ष नसतं. त्यांच्या समोरच नमी किडनॅप होते, पण त्यांना कळतसुद्धा नाही. इकडे दत्ता गप्पा मारत बसलेला असतो, पण मुलगी काही अजून आलेली नसते. तेवढ्यात सुलवात्या सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते. पण हा मुलगा खूप चिडतो आणि विचारतो, पाणी आलं, पोहे आले, पण मुलगी कुठे? मुलगी घेऊन या. सुलवात्या सांगते, येईल ना. ते काय झालं, ती क्लासवरून आली आणि मग पहिल्यांदाच तिचा पाहण्याचा कार्यक्रम आहे ना, म्हणून थोडी घाबरली आहे. थोडा वेळ लागतो तिला साडी वगैरे नेसायला, मेकअप वगैरे करायला. येईल, तुम्ही काळजी करू नका. मुलावाले म्हणतात, अहो येईल, पण लवकर घेऊन या ना. दत्ता म्हणतो, अगं सुले, लवकर घेऊन ये. सुलवात्या जाते. दत्तासुद्धा म्हणतो, मी सुद्धा लवकर घेऊन येतो. दत्तासुद्धा सुलवात्याच्या मागे मागे जातो. आणि इकडे यशोदा पाण्याला विचारतो, पाण्या तू मागे मागे काय पाहतोय? तू मात्र काहीतरी टाइमपास करतोय ना, खरं सांग काय झालंय? आणि पाण्या सांगतो, अरे नमी लपली आहे. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा विचारतो, नमी येथे कशाला आली? तर पाण्या सांगतो, अरे ते तिला पाहायला पोरगा आला ना, तिला तो पोरगा आवडला नाही म्हणून लपायला आली आहे. यशोदा चिडून म्हणतो, अरे पाण्या काय करतोयस तू? ती आत्या धिंगाणा करेल ना, राडा घालेल ना, चल तिला आत्ताच्या आता बाहेर काढ. असं म्हणून यशोदा बाथरूममध्ये येऊन पाहतो, तर बाथरूममध्ये कुणीच नसतं. नमी तर किडनॅप झाली आहे. आणि तो पाण्याला विचारतो, कुठे आहे नमी? पाण्या इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो, अरे इथं तर होती, माझ्यासमोर बाथरूममध्ये गेली, कुठं गेली अचानक? आणि ही नमी अचानक कुठे गायब झाली हाच प्रश्न पाण्याला पडतो. यशोदाला सुद्धा टेन्शन येतं आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सुलवात्या यशोदाच्या घरी येऊन राडा घालणार, माझी नमी कुठे?
आणि त्याच वेळेस पायली घरी आलेली असेल आणि पाण्याला एक आयडिया सुचणार आणि नमीच्या साडीत तो पायलीलाच तयार करणार. पायली मस्तपैकी साडी वगैरे नेसून डोक्यावर मोठा घुंगट घेऊन चेहरा लपवून तयार होईल. सुलवात्या तिला हात पकडून आपल्या घरी घेऊन जाईल आणि या मावा खाणाऱ्या मुलासमोर उभं करेल. आणि या मुलाला लग्नाची इतकी घाई झाली आहे, कदाचित त्याच्या घराला सुद्धा बाईचा आशीर्वाद नाही मिळालाय. चेहरा न पाहताच तो म्हणेल पसंत आहे आपल्याला मुलगी. आणि मग पायली घाबरून लगेच तिचा घुंगट वर करेल आणि म्हणेल अय्यो मला नाही लग्न करायचं तुझ्याशी. आणि पायलला पाहून सुलवात्यान दत्ताला जबर धक्का बसेल की ही तर आपली नमी नाहीये. खरंच पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे. मग तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.